कसं सांगतात आता तत्त्वमसी महावाक्याचं इथे सुद्धा त्यांनी बाजूला काढलं. तत्त्वमसी काय सांगतं हे बघा, 4 वेदाती 4 महावाक्य आहेत. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्त्वमस्यादि, अहम ब्रह्मास्मि. तत्त्वमसी म्हणजे काय? गुरु सांगतात तत् त्वम असी, ते तत्व तू आहेस. नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आहेतच तर सांगायची गरज काय? उडाला. नाही का? हां, आता प्रवचनाच्या अगोदर अप्पा वगैरे कोणीतरी इथली सगळी जी मंडळी आहे, सातपुते म्हणा वगैरे कोणीतरी सांगतात, आज बाबा महाराजांचं अमृतानुभवाचं प्रवचन सुरू होईल, नित्याप्रमाणे अमक्याला हार घाडेल. त्यांनी माझ्याकडे माईकच दिला नाही आणि तिथेच उभे राहिले. हे बाबा महाराजांचं प्रवचन चालू आहे. अहो कळलं का? हे बाबा महाराज बसले, त्यांचं प्रवचन चालू आहे. 5 मिनटं झाल्यावर माणसं म्हणली, अहो आप्पा सोडा की माईक आता. आता बाद झालं ना. अहो आता काय, इतक्या वर्षी आम्ही ऐकतोय. पहिलं प्रवचन ऐकलं तेव्हा आमचे केस काळे होते, आता पांढरे झाले 26 वर्षात. हां, सुरुवातीला सांगितलं ठीक आहे. तसं ते तत्व तू आहे हे म्हणण्याची गरज आहे, आहेच म्हणण्याची गरज नाही. बघा ज्ञानेश्वर महाराज कुठपर्यंत जाऊन पोचतात. आणि पुढची गंमत आहे बघा. आता काय, शिष्याने म्हणायचं नाही तत्त्वमसी, नाही, गुरु म्हणतात तत्त्वमसी, शिष्य म्हणतो होय महाराज आपण म्हणता ते खरं आहे, अहम ब्रह्मास्मि, ते तत्व मी आहे. म्हणजे किती लांबलं सगळे. ते म्हणले अहम आला ना मागे संपलं. काय म्हटलं मी? अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे. अरे मी आलं की संपला ना. ब्रह्मामस्मी अभिमान शुद्ध ब्रह्म नवे जाण. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो नेदी भ्रम. बघा, एक तुम्हाला अजून पुष्कळसं मला काही म्हणजे काय असं म्हणत नाही तुम्हाला कळत नाही, पण आपले महाराष्ट्रातले संत काय आहेत हे कळावं आपल्याला. महाराष्ट्रीयन संतांची, ज्ञानोबा तुकोबाची, एकनाथ बाबा, नाथ नामदेव राया, केवढी उंची आहे परमार्थाची. हे सगळे अहम ब्रह्मास्मपर्यंत आले. तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे अहम ब्रह्म ना आड येवो निधी भ्रम. या अहम ब्रह्म हा भ्रम आहे, माझ्या आडी होऊन देऊ नकोस. अज्ञानाघरी याची किंमत आहे. जो ब्रह्म नाही तिथे ब्रह्म आहे म्हणेल. अरे सगळं जर ब्रह्म आहे तर अहम का म्हणतोस? अहम लावला की संपलं. मी म्हणजे ब्रह्म आहे का मी ब्रह्म आहे? मी शब्द लावला की 2 भाग झाले. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात आता इथे तत्व मसी म्हणायची गरज नाही, ते उडवून लावलं त्यांनी. कारण म्हणून आता शब्दखंडन चाललंय ना. मग शब्दखंडनाच्या प्रांतामध्ये तत्वमसी हाही शब्दच आहे, अहम ब्रह्मास्मी हाही शब्दच आहे. मग आता शब्दखंडन जर म्हटलं तर तिथे स्वरूपाच्या ठिकाणी कोणते शब्द राहत नाहीत. एकदा म्हणजे नीट कळू द्या, नाही तर तुमच्या डोक्यात येईल काहीतरी. एवढा मोठा शब्द महाराज असं काय म्हण. मी याच्यात काहीच म्हणत नाही. आलं का लक्षात? माझं काय काम आहे? एखादा सेल्समॅन्स वगैरे माहिती आहे की नाही दुकानातला, त्यातल्या त्यात कापडच्या दुकानातला, मग त्याचं काम काय असतं माहिती आहे का? तो असं उघडतो दाखवतो, हे बघा हा वाण बघा, हा वाण बघा, हा वाण बघा, हा वाण बघा. त्यातली मालकी त्याची नाही, वस्तूही त्याची नाही, फक्त ते आहे ते दाखवणं. तसं आहे ते दाखवणं एवढंच माझं काम. आलं का लक्षात? भारी कपडा असला तरी त्यांचा, कमी असली तरी त्यांची. त्या सेल्समॅननी दाखवली 25,000ची साडी, मग त्यातली बाई तिथे होती विकायला. का म्हणले आम्हाला 25,000 साड्या दाखवता तुम्ही तुमच्या बायकोला किती घेतल्या? तर म्हणला माझी आई 20 वर्ष नोकरी करतोय तेव्हा 6,000 रुपये पगार झाला आहे.
दुपारी इथे असतो म्हणून दुपारचं जेवण इथेच मिळतं. कसं तरी दिवस काढतात. आणि 25,000ची साडी, तसे हे शब्द मोठे आहेत, मी साधा माणूस आहे. काय सांगितलं मी? सेल्समॅन माणूस आहे, माझी काय किंमत आहे? ज्ञानेश्वर महाराज हे मोठे आहेत, सगळे पैठणीचे कारखानदार आहेत. तेव्हा त्यांच्या दुकानामध्ये हे असली, मग त्यांना विचारलं, काय महाराज ते घरी नेसायच्या साड्या? ते म्हणले खालच्या आळीला जा. इथे आमच्याकडे 1000च्या खाली साडी नाही. काय तसं इथे अमृतानुभव चालू आहे. इथे फक्त चिदविलास आहे. बंधन मुक्त हे असल्या 5 आणि 10 रुपयाच्या साड्या बिलकुल नाही. घ्यायची असेल तर पैठणी मिळेल, बस उधार घेऊन जा. इतके आम्ही उदार आहोत. काय, आणि हे सगळं उदारीचा धंदा आहे की दुसरं काय? उधार आहेत. संत किती दयाळ हाती दिदला गोपाळ. संत हे अत्यंत दयाळ आहेत. दयाळ होते म्हणून हे मराठीमध्ये वाङ्मय झालं. कळलं का तुम्हाला? संत जर दयाळ नसते तर प्राकृत भाषेमध्ये एवढा अलौकिक ग्रंथ झालाच नसता. आणि म्हणून आता शब्दाबद्दल एवढं बोलले, इथे शास्त्र अमकं तमकं सगळं घडून पडतं. आघवेची शास्त्रे अविद्यानाशाची पात्रे, पण वाचोनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. हे जे सगळे आहेत ना शास्त्र, हे फक्त अज्ञान विज्ञान एवढं, ह्याच्यापेक्षा पुढचे त्यांचं काही नाही, त्यांचं काम नाही आहे. ते विशिष्ट लेवलपर्यंत आहे, ह्याच्या पुढे त्याचं काम नाही. आघवेची शास्त्रे, जगात जेवढी जेवढी शास्त्र आहेत ती फार तर फार अज्ञानापर्यंत नेतील. म्हणजे नाही आणि नेतील. कळलं का तुम्हाला? नाहीच आहे तिथपर्यंत घेऊन जातील. पण आत्मबोध दर्शन करण्याकरता यांच्याकडे ताकद नाही. कारण का? ज्ञानी आहे तो अज्ञानी आहे, अज्ञानी आहे तो ज्ञानी आहे. ज्ञान अज्ञानाच्या घोटाळ्यात अडकलेत. आणि असं असताना शब्द एक विशिष्ट अवस्थेपर्यंत उपयोगी. म्हणून सुरुवात पहिली होवी अशी आहे, बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदाणी प्रसिद्धू अमृताचा विशदू आरसा नव्हे. मागील प्रसंगे करून केले सच्चिदानंद कथन. आत्मा शब्दातीत पूर्ण त्रिपाद रहित. आता नित्यानंद शिवकल्याण सगळं आढावा घेतात. 3 पद जरी सांगितली तरी 3 नाही. सद चिद आनंद हे तिन्ही एकच आहेत. आणि एक सांगू का? सत आणि चित हे विशेषण आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. बोलणं कळलं का मी काय म्हटलं ते? सत ते चित, चित तेच आनंद. पुढचं सांगतो, सत आणि चित ही विशेषण आहेत. कसं आहे ते? सत, सत म्हणजे काय दिसतं का? नाही. चित दिसतं जड, नाही का? आनंद काय? पुन्हा तिथेही संपलं. म्हणून मूळ जो आनंद नित्यानंद रूप परमात्मा आहे, असा जो आनंद स्वरूप परमात्मा आहे, त्याची ही विशेषण आहेत. जो आनंद स्वरूप आहे तो कसा आहे? म्हणून वरच्यानी फक्त 2च शब्द वापरले, सत्य ज्ञानवंत. ज्ञानोबारायांनी आनंद ग्रहित धरला, आनंदाला मान्यता दिली. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन. आनंद मानला कारण हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून लक्षात घ्या, मागील प्रसंगे करून केली सच्चिदानंद कथन. आत्मा शब्दातीत पूर्ण त्रिपाद रहित. सच्चिद आनंद भेद रूपी नाही तत्वपद, रूपी नाही तत्पद. भेद तो शब्द संबंधी ऐसे केले. शब्दी दिसती जडाजड, स्वरूपी तो नाही लाग. एकली अव्यंग चिन्मात्र वस्तू.
अव्यंग. अव्यंग म्हणजे पुन्हा पुन्हा सांगायची पाळी आली. असत नव्हे ते सत, जड नव्हे ते चित, हे अव्यंग आहे, हे व्यंग आहे. असं सांगायची गरज काय? हे नव्हे तो. कशाचा आधार घेऊन त्याला दाखवण्याची गरज नाही. एक वेदांत शास्त्रामध्ये ढाळी चंद्रमा न्याय आहे. ते ढाळी चंद्रमा न्याय म्हणजे काय? लहान मुलाला दाखवताना तुला चंद्र दिसतोय का? नाही रे, बघ ती कोर कोर तोर त्या ढाळीच्या तिथे बघ. म्हणजे ढाळीच्या आधाराने चंद्र दाखवायचा. कळलं का तुम्हाला? ढाळी चंद्रमा. हां, ते 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 बसलेले ते बाबूराव. नाही लक्षात आलं? अरे ते हिरवी पातळ नेसलेली बाई आहे ना, तिच्या पुढे बसलेला. हां, ढाळी चंद्रमाने आहे. म्हणजे कुणाचा तरी. हां, आता पांढरं म्हटलं तर सगळेच पांढरे आहेत. पांढरी टोपी म्हटलं तर इथे बरेच टोपी घातलेले आहेत. पण एखादा रंगीत सांगितलं की लक्षात. हां, हे बरोबर, लाल लक्षात. बाबूराव कळले. आता एवढा टेकू घ्यायची गरज काय? दुसरा म्हणला टेकूच घेऊ नका, चला हे बाबूराव. कळलं? तसं संत म्हणतात हाच आत्मसत्ता, आणखी निराळे घ्यायची गरज काय? फक्त तुझ्या हृदयामध्ये डोकावून बघ, तुला कळेल. तैसा हृदयामध्ये मी रामू. बस. एरवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे आर्निशी, ते वस्तुगा मी. बाप उपयोगी वस्तू शब्द सांगताना म्हणाले, येथे सत्ता आणि प्रकाशता, देवीची दुःखाही वार्ता नाही म्हणून स्वभावता सच्चिदानंद. येथे सत्तेला भाग नाही, प्रकाशाला भाग नाही. बघा, असं उलट सुलट घेतलं. सत्तेला भाग नाही, हां, प्रकाशाला भाग नाही असं म्हणत नाहीत. असं त्याला भाग नाही असं म्हणत नाहीत. जडाला भाग नाही. सत्ताला आणि प्रकाशाला नाही तर दुःखाला तरी कुठून असणार? बघा, हे लिहिण्यातलं जर वर्म कळलं ना तर लक्षात येईल कसं लिहित आहेत. आता सच्चिद आनंद लिहायला पाहिजे ना. आनंद हे स्वरूप आहे, त्याच्याबद्दल लिहायचं नाही. लिहिताच येत नाही कारण स्वरूप आहे. मग काय सांगितलं? जिथे सत आणि चित नाहीत तर दुःख तरी कुठून? माझं बोलणं कळलं? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी सद सुद्धा म्हणता येत नाही, नाही का? हां, सद नाहीच. काल दृष्टांत सांगितला किंवा अनेक दृष्टांत आहेत की इथून तिथून आता नखापासून केसापर्यंत बाबा महाराज. काय का नख निराळं? ते म्हणले हे बाबा महाराज नाहीत, हे नख आहे. अरे पण म्हणले नख मिळून बाबा महाराज आहेत ना, सच्चिद आनंद मिळून स्वरूप आहे ना. बाजूला कुठे काढतोस? बाजूला काढता येत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणाले, येथे सत्ता आणि प्रकाशता, तेवीची दुःख वार्ता नाही म्हणून स्वभावता सच्चिदानंद. हेही वेदीची खूण, असदायक नसती निपटून, या लागी स्वभाव स्फुरण वेदवाणी. वेदन मात्र वेदू, आत्मा सच्चिदानंदो, येथे शब्द देखिला वेदू तेची नगडे. वेदन म्हणजे वेद वेद्य जाणीव. वेदन वेद वेद्य जाणीव. एक गंमत सांगू का? वेदांत शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला? वेद वेद्य जाणीव. जाणीवेचा अंत होणं नामे वेदांत, नाही का? जाणीव जर शिल्लक राहिली तर तुम्ही शिल्लक राहिला, नाही का? जाणीव जिथपर्यंत आहे, दृष्टांत वाईट म्हणा चांगला म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण वस्तुस्थिती सगळ्यांची तीच आहे. मुलगी जर पतीपासून लांब राहिली आणि तिला मुलगी म्हणून जर जाणीव झाली, मी आत्ताचीच लग्न झालेले, माझ्या अंगाला हात लावायचा नाही जर ती म्हणली, लक्षात ठेवा. नवरा जवळ आला म्हणले काय लाज वाटते का बायकांच्या अंगाला हात लावता? ते म्हणले घरी जाऊन नवऱ्याकडून शिकून ये. मग तुझ्या आई वडिलाकडून शिकून ये. माझं बोलणं कळलं का?
मग आली. ते म्हणले तुला कळलं नाही का, अगं हात लावल्याशिवाय तू आई होणार नाहीस. लांब राशील, जवळ येऊ शकत नाही, स्पर्श झाल्याशिवाय होणार नाहीस. तसं संत वचनाचा स्पर्श झाल्यानंतर शिवाय मातृत्व प्रकट होणार नाही. माझं बोलणं कळलं का? सिद्धांत नीट लक्षात घ्या. लांब राहिलीस तर कसं होईल? हे बघा, स्त्री पुरुषाचं ऐक्य, संसाराचं ऐक्य, परमार्थाचं ऐक्य, जीव शिवाचं ऐक्य, हे ऐक्य नामेच अध्यात्म. लांब राहिलं तर होणार नाही, लांब राहिलं तर होणार नाही. म्हणून शिवशक्ती समावेशन, काय शब्द आहे पहिला अध्याय? शिवशक्ती, शिव आणि शक्तीचं ऐक्य. मग आता इथे ऐक्य झाल्यावर कोण कोणाला मिळालं? कुणी कुणाचा हात हातात घेतला? नाही का? कुणी कुणाचा हात हातात घेतला? सांगा भाऊ मला, उजव्याने डाव्याला धरलं का डाव्याने उजव्याला धरलं? आणि आता नेमकं कुठे मिळालं? म्हणून हा दृष्टांत मिलनाचा चांगदेव 65 ज्ञानोबारायांनी दिला. चांगदेव 65 सांगून शेवटी म्हणाली, चांगया तुझी माझी भेटी होणे, कशी जैशी तळहाता तळी मिठी देणे तैसे. एका तळहाताने तळहाताला मिळाल्यानंतर असं म्हणायचं काय उजवा अगोदर भेटलं नाही. कोणचं कुणाला सांगता येत नाही, इतकी एकरूपता, इतकी एकरूपता. तसं जीव शिव किती एकरूपता, त्या एकरूपतेमध्ये दाखवताच येत नाही कोण कोण आहे, इतकी एकरूपता, इतकी एकरूपता. मग संसारामध्ये एकरूपता, पती पत्नीमध्ये एकरूपता, बाप मुलामध्ये एकरूपता, गुरु शिष्यामध्ये एकरूपता, आणि शेवटी जीवही नाही परमात्मा नाही आहे ती ऐक्यानंदाची अवस्था, चिद्विलास आहे. खास त्याच्यातलं सार इथे सांगायचं आहे. म्हणून शब्द नाही, स्वरूपी स्वरूप हे स्फुरण, हाची शब्दाचा ठाव जाण. येथे वेद वेदकपण नावेक झाले. वेद वेदकपण कुणाला जाणायचं आहे? जाणण्याचं काही निराळं शिल्लक राहिलं नाही. येथे देखिला विक्षेप हेची आठो विसराचे स्वरूप, शब्दाचे रूप येथेच जाणा. तस्मात विक्षेपाच्या ठाई शब्दाची असे नवाई. म्हणून स्वरूपानुभव नाही, विक्षेपाच्या ठाई शब्दाचं महत्त्व आहे. नाही का? विक्षेपच नाही तर शब्द काय करायचे? आलं का लक्षात? दोन भाऊ भाऊ होते आणि मग मेहुणे आले. कशा करता? बहिणीचा मेहुणा दोन असतो, एक बायकोचा आणि बहिणीचा. मग त्याला नंदावा म्हणतात, दुसरा भाषा. तेव्हा आले. काय म्हणले बाबूराव, काय चाललंय तुमच्या घरात? कुठं काय? अहो नाही, मी मुद्दाम तुम्हाला दोन शब्द बोलायला आलोय. ते म्हणले कशाबद्दल? नाही, दोन शब्द कशाबद्दल बोलताय? नाही म्हणले, मी ऐकलं तुमच्यात फाटाफूट. कुणी सांगितली? आमच्याकडे फाटाही नाही फुटही नाही, म्हणून 4 फूट लांब राहा. कारण तुम्ही घरात येऊन पुन्हा फूट लावाल आणि फाटाफूट कराल, त्यापेक्षा लांब राहा. फाटाफूट असेल तर तुमचं माप घ्या आणि शब्द वापरा, नाही तर कशाला डोक्यात भिलवताय? माझं बोलणं कळलं का? काय काही कळायला माणसं नको ती डोक्यात घालून देतात बरं का. का ग मी आले तर तुझी सासू गप्प बसली होती, अशीच असते का तुझ्याशी? झालं, घातला. त्याला मराठी भाषा म्हणतात डोक्यात किडा घातला. आता बरोबर कळलं ना तुम्हाला? काही काही मराठी भाषेतले शब्द फार चांगले आहेत, शब्दप्रयोग फार सुंदर आहे. म्हणजे नको तो किडा वळवळायला लागला. आधी तर उवा असतातच,
आणि त्यात विकाराचा किडा, संपलं की. हां म्हणली, हो बरोबर आहे, अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे. मुलगी आल्यानंतर तोंड भरून बोलते, मी आलं की असं गप्प बसते. झालं. आता ही 1 महिन्यापूर्वी आली आहे, नातं निराळं आहे, अजून तू सून आहेस, काही वर्ष काढ, मुलगी हो, म्हणजे प्रश्न मिटेल. काय आल्याबरोबर का तुझ्या गळ्यात गळा घालून फिरणार आहे का? नाही. हां, जरा समजून घे. तसं जिथे विक्षेप असेल तिथे शब्द, विक्षेपच नाही तिथे शब्द वापरायची गरज काय? वापरलं तर बिघाड होईल, म्हणून शब्दखंडन. शब्दखंडनाचा अर्थ काढला म्हणून शब्दखंडन. आता शब्द वापरण्याची गरजच नाही. स्वरूपी स्फुरे जे स्फुरण, हाच शब्दाचा ठाव जाण. येथ वेद वेदकपणे नाही, येथे देखिला विक्षेप, हेचे आठव विसराचे स्वरूप. शब्दाचे रूप येथेचे जाणा, तस्मात विक्षेपाच्या ठाई शब्दाचे असे नवाई. म्हणजे स्वरूपानुभव नाही ते सार्थक शब्दू. आता शब्द प्रसक्ता आपण करोनी की जे खंडन, जे श्री ज्ञानेश्वरोदित खूण अनुभव अमृती. शब्द चांगला वापरला आहे, ज्ञानेश्वर उदित खूण.